मित्रांनो, आज नाही का व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की आज पुन्हा मी आज दीदीला न्यायला शाळेमध्ये आलो होतो. कारण आज बऱ्यापैकी पाऊस चालला आहे. पाऊस सगळीकडं डोंगराकडं तिकडं पूर्ण पाऊसच पाऊस झाला आहे, चालू आहे सध्या. मग त्यामुळं नाही का आपल्या ओढ्याला थोडा पाणी वाढलं आहे. मग आलो आहे न्यायला. तर मित्रांनो, पाण्या पावसाची नाही का जे वस्तीवरती राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं लय अवघड आहे. शकता आता इकडं जिल्हा परिषद शाळेची मुलगी एकटीच चालली, तर हिला तिकडं डोंगराकडं जायचे तिला पण. आणि इथं पाहू शकता मित्रांनो, इथं समोर धरण आहे आणि त्या धरणाचा पाणी पूर्ण खाली जात आहे आणि त्या पाण्यातून पायवाट करत तिला जायचं आहे तिकडं. तर कोणी न्यायला आलं तर ठीक, नाहीतर मग ते ओढ्याच्या या साईडलाच ते अडकून पडल. पाहूया आपण जाऊ इकडनं. आता कोणतरी येईल न्यायला तिला तिकडनं, कारण पाऊस चालला आहे ना, त्याच्यामुळं सगळ्यांनाच काळजी असते आपल्या लेकरांची. त्याचप्रमाणे मी पण चाललो आहे. पाहू शकता हे दोघीजणी चाललेत पुढं. आणि ते त्या ओढ्याला नाही का मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होता, तर समोर पाहू शकता हे 2-3 मोठमोठाले जोरात चाललेत. त्याचा पूर्ण पाणी त्या ओढ्याला येते. त्याच्यामुळं आता सध्या तरी मला वाटते गुडघ्याच्या आसपास पाणी असेल ओढ्याला. बघूया इथपर्यंत पाणी येते. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो, म्हणजे मग तुम्हाला पण समजेल त्या ओढ्याला पाणी किती आहे. इकडनं आता सगळीकडं भात लावायची कामं चालू आहेत. हा पाहू शकता मित्रांनो, तिकडे त्या डोंगरावरती 2 जोर आहेत मोठमोठाले, आणि इथं हा एक समोर आहे. त्या तिन्ही डोंगराचं पाणी तिथं आपल्या मध्ये येतं आहे. आणि तिथं नाही का मित्रांनो, खाली पण पाझर तलाव आहे आणि वरतून पण फिरावं आहे, आणि त्यामधून आपल्याला जायचं आहे. आणि त्याला आलं आहे आता थोडं पाणी, कमीत कमी गुडघ्यांच्या आसपास आला असतं. तर पाहूया किती पाणी आलं आहे ते. हळूहळू चाल गे. पाहू शकता हे पळू नको मित्रांनो, थांब, जाऊ नको. अशा पद्धतीने घेऊन जावं लागत आहे. पाहू शकता पूर्ण धरण आहे खाली पाझर तलाव. इकडं वरती पण पाहू शकता पूर्ण पाणीच पाणी दिसतंय. आणि आता नाही आपल्याला जायचं आहे अशा पद्धतीनं.
चल चालू फायनली मित्रांनो आपण ओढ्याच्या पलीकडे आलोय. पाहू शकता एवढा ओढा आहे आपल्या गुऱ्याला सध्या. नंतर नाही का मित्रांनो जास्त जर पाणी जर वाढलं ना तर कमराच्या वरती पाणी येतंय. मित्रांनो तुम्हीच सांगा आमच्याकडे परिस्थिती किती अवघड आहे. आणि मित्रांनो नाही का व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सबस्क्राईब करू का.